राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारनं घोषणांचा पाऊस पाडला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विधानसभेत गेम चेंजर ठरण्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान मध्य प्रदेशमधील लाडली बहना योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यात आली आहे। मात्र ठाकरे गटाच्या सामना या वृत्तपत्रातून या योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आकर्षक असली तरी असंख्य अटी शर्थींचा गुंता राज्यातील लाखो भगिनी कसा सोडवू शकतील? पुन्हा महागाईचा वणवा तुम्हीच पेटवलाय, त्यामुळे तुमची ही जेमतेम 1,500ची फुंकर भगिनींना कितपत दिलासा देईल असे सवाल उपस्थित करत सरकारवर टीका करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नावानं एक योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे। बरे, लाडके बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावानं बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून कोणतीही कसर सोडली नाही त्यानं। पुन्हा या लाडक्या बहिणींचे हजारो भाऊ पुण्या नाशकात ड्रग्सच्या विळख्यात सापडलेत। योजना आकर्षक असली तरी असंख्य अटी शर्थींचा गुंता राज्यातील लाखो भगिनी कसा सोडवू शकतील हा प्रश्न देखील विचारलाय। दरम्यान पुन्हा महागाईचा वणवा तुम्हीच पेटवलाय, त्यामुळे तुमची ही जेमतेम 1,500ची फुंकर भगिनींना कितपत दिलासा देईल हाही प्रश्न आहेच। या प्रश्नांची उत्तरं द्यायची सोडून सत्तेतील घटक पक्ष श्रेय घेत स्वतःची छाती पेटतायत। लोकसभेप्रमाणेच उद्याच्या विधानसभा निवडणुकीतही जनता तुम्हाला सत्तेपासून कायमचं अनाथ करणार आहे। अर्थसंकल्पातील योजनांच्या श्रेयाची कितीही वाटमारी करा, तुमची ही सत्तेची वारी शेवटचीच आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर केली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।